नमस्कार, तरुण भारत न्यूजच्या गोवा राज्याच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। आता पाहूयात राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी। दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देत आजच्या देशव्यापी बंदला पाठिंबा दर्शवण्यासाठी गोवा राज्यातील विरोधी पक्षांनी पणजीच्या आझाद मैदानावर सरकार विरोधात शक्ती प्रदर्शन केले। यावेळी काँग्रेस, गोवा फॉरवर्ड पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते। यावेळी सरकारकडून शेतकऱ्यांविरोधात जे कायदे लागू करण्यात आले आहेत ते रद्द करावेत अशी मागणी करण्यात आली। नैसर्गिक साधन संपत्तीचा लाभ पुढच्या पिढीला व्हावा या उद्देशाने सुरू झालेल्या गोंयची माती चळवळीला गोवा फॉरवर्ड पक्षाने पूर्ण पाठिंबा दिला आहे, असे गोवा फॉरवर्डचे उपाध्यक्ष दिलीप प्रभुदेसाई यांनी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे। तसेच हा विषय येत्या निवडणुकीत पक्षाच्या जाहीरनाम्यात सामावून घेतला जाईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे। नैसर्गिक साधन संपत्तीचा फायदा पुढच्या पिढीला मिळायला हवा या उद्देशाने गोवा राखून ठेवायला हवा या गोंयची माती चळवळीच्या उद्देशाशी गोवा फॉरवर्ड पूर्ण सहमत असल्याचेही दिलीप प्रभुदेसाई यांनी पत्रकात म्हटले आहे। काणकोण तालुक्यातील खोल आणि पैंगीण जिल्हा पंचायत मतदारसंघातील निवडणुकीच्या दृष्टीने काणकोणच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयाने जय्यत तयारी केली आहे। पैंगीण मतदारसंघातील 29 मतदान केंद्रांवर 170 तर खोल मतदारसंघातील 22 मतदान केंद्रांवर 135 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। या सर्व कर्मचाऱ्यांना आवश्यक असलेले प्रशिक्षण देण्यात आले असून प्रत्येक केंद्रांवर 5 याप्रमाणे पोलीस नियुक्त केले जाणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी सतीश प्रभू आणि मामलेदार विमोद दलाल यांनी दिली आहे। कधी कधी हे छोटे क्षण सुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात। गेल्या 2 दशकांपासून 1 लाखाहून अधिक ग्राहकांचे आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, सातत्य निरंतर। सार्वजनिक बांधकाम खात्यांतर्गत अंदाजे 9 लाख रुपये खर्चून विहिरींचे नूतनीकरण केले जाणार असून येत्या 2 महिन्यात हे काम पूर्ण होणार आहे। किर्लपाल दाभाळ पंचायत क्षेत्रातील प्रत्येक गावात जलजीवन योजनेअंतर्गत घरोघरी नळ जोडणी करण्यात येणार असून किर्लपाल दाभाळ पंचायत क्षेत्रातील सर्व गावे येत्या वर्षभरात टँकर मुक्त होतील असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यांनी दिले। किर्लपाल येथे विहिरीच्या नूतनीकरण शुभारंभ सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते। गोवा वैद्यकीय महाविद्यालय बांबोळी येथील डॉक्टरांनी प्रथमच ब्रेन डेड रुग्णाचे अवयव काढून ते प्रत्यारोपणासाठी पाठवण्याची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली। गोवा मेडिकल कॉलेजने अवयवदान आणि प्रत्यारोपणासाठी केलेला हा पहिला यशस्वी प्रयत्न असून याबद्दल आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत। राज्य अवयव आणि पेशी प्रत्यारोपण रजिस्ट्रीमध्ये म्हणजेच सोटोमधील ऑर्डरनुसार अवयव प्रत्यारोपित केले जाणार असल्याची माहिती सुद्धा आरोग्यमंत्री राणे यांनी दिली आहे। खांडेपार येथील श्री शांतादुर्गा देवीचा वार्षिक जत्रोत्सव यंदा कोरोनाच्या सावटामुळे मर्यादित स्वरूपात साजरा करण्यात येणार असून यंदा दिवजोत्सव रद्द करण्याचा निर्णय देवस्थान समितीतर्फे घेण्यात आल्याची माहिती अध्यक्ष संदीप खांडेपारकर यांनी दिली आहे। शुक्रवार दिनांक 11 डिसेंबर ते सोमवार दिनांक 14 डिसेंबर पर्यंत हा जत्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे। कुशल छायाचित्रकार म्हणून गोव्यात लौकिक प्राप्त केलेले व आयुष्यभर मानवता धर्म जोपासलेले श्यामसुंदर गोलतकर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त गोलतकर कुटुंबीय, मित्रपरिवार व हितचिंतकांतर्फे त्यांचा परवरी येथे सत्कार करण्यात आला। प्रमुख पाहुणे ज्येष्ठ कीर्तनकार के नाईक यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व मानपत्र देऊन त्यांना गौरवण्यात आले। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद। शुभरात्री। सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।